असं आहे की अधिकृत आकडे देखील ते जे सबमिट करतात ना ते देखील बघून घ्या आपण. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी निमशासकीय संस्थांचे अधिकारी आता नाहीये 25,000 रुपये महिन्याच्या कमी. आता जो खरा शेतकरी आहे या शेतकऱ्याला 25,000 रुपये महिना मिळतो का हो? त्यामुळे हे जे आहे म्हणजे लोएस्ट ग्रेडचा देखील जो आहे त्याचे 25,000 रुपये अशी परिस्थिती आहे. त्यानंतर निवृत्ती वेतन धारक आपण असा म्हटलेला आहे की 15,000पेक्षा ज्याचं निवृत्ती वेतन जास्त आहे. आता 15,000 रुपये म्हणजे आपण जर विचार केला एक शेतकरी जो केवळ शेतीवर अवलंबून आहे त्याचा विचार करा बरं. त्याला निवृत्ती वेतन नाही, त्याला महिन्याला वेतन नाही, त्याला काहीच नाही आहे. त्यामुळे हे 15,000 रुपयापर्यंत निवृत्ती वेतन आणि 15,000चं निवृत्ती वेतन म्हणजे हे बरेच वरचेच लोक येतात त्यात. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था त्याचे अध्यक्ष घेतलेले आहेत, सदस्य नाही घेतलेले. 3 लाखापेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती आणि 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल असलेली आणि वॅट किंवा आता जीएसटी भरण्याकरता पात्र व्यक्ती म्हणजे पांठेलेवाला नाही येत यात, छोटा दुकानदार नाही येत यात. जो जीएसटी भरण्याकरता पात्र आहे ज्याचं रजिस्ट्रेशन जीएसटी मध्ये होऊ शकतं 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे. 20 लाखापेक्षा नाही, आपण 10 लाखापेक्षा म्हटलं. आता 20 पूर्वी होता तर 10 लाख झालाय. पूर्वी आपला जेव्हा हे होता काय म्हणतात वॅट मध्ये ते 20 लाखाचं टर्नओव्हर आपण थ्रेशोल्ड ठेवला होता. आता देशामध्ये 10 लाख ठेवलाय. मग काहीतरी चुकलं असेल माझं, मी सांगतो परत सुधारून सांगतो काही चुकलं असेल तर. त्याच्यानंतर बस एवढ्याच कॅटेगरी आहे. आता मला सांगा मग सगळे तुम्हाला म्हणणं शेतकरी सगळे आमदार खासदार आहेत, सगळे शेतकरी 3 लाखाच्या वर पैसा कमवणार आहेत. मग मला असं वाटतं बरोबर आहे तुम्ही कोल्हापूरचे आहात, विदर्भ मराठवाड्यात येऊन बघा मग तुम्हाला समजेल शेतकरी काय असतो. जवानांच्या संदर्भात आपण एक वेगळा निर्णय करू शकतो. त्याच्या संदर्भात अनेकांनी मागणी केली आहे, जरूर त्याचा विचार आपण करू जवानांच्या संदर्भात. त्याच्यानंतर त्याचा विचार करू आपण. म्हणजे आता लगेच मी त्याच्यावर हे करत नाही, पण काही या गोष्टी आहेत की ज्याला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे त्याचा विचार करता येईल आपल्याला. त्यामुळे हा काही कॉलम काही कठीण नाही आहे. त्यानंतरचा कॉलम काय आहे तर आपण कुठल्या कॅटेगरीत येतो, वेळेवर भरलेला आहे त्या योजनेमध्ये येतो की 15-16चा आता पुनर्गठित. आता त्याचा मी निर्णय जाहीर केलेलाच आहे त्यामुळे फक्त ती कॅटेगरीज असणार आहे, तेवढं टिक मार्क त्याला करायचं आहे. त्यानंतर संपर्काचा मोबाईल क्रमांक, अर्जदाराचं नाव, स्वाक्षरी किंवा अंगठा, संपला विषय. यापेक्षा जास्त कुठलाही फॉर्म नाही. इतका सोपा फॉर्म आहे की कोणी भरू शकेल. आता याच्यातला दुसरा मुद्दा जो सातत्याने समोर येतोय की तुम्ही ऑनलाईन केलेला आहे मग ती वेबसाईट उघडत नाही, मग हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे. 26,000 आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहेत आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या. ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल. फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक घेऊ एवढंच त्याच्यामध्ये. आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ऍप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय. त्या मोबाईल ऍपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल. त्याचबरोबर माझी तर आपल्याला विनंती आहे, आमदार आहेत आपण, लोक आपापल्या मतदारसंघात चांगलं काम करता, हे देखील एक आपलं काम समजून आपण जर मोबाईलवर किंवा साध्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध आहे, ऑनलाईन करता येतो. आपले सरकार ही जी आपली फ्लॅगशिप आपला कार्यक्रम आहे त्याची जी वेबसाईट आहे सरकारची त्याच्यावर जाऊन आपल्याला भरता येतो. आणि तरीही कुठे जर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन भरा, तो ऑनलाईन करून घेऊ. पण हे केवायसी हे त्यातलं महत्वाचं आहे. एकदा ह्याच्यामध्ये माजी सैनिक वगळून म्हटलेलं आहे पण ते आजी सैनिकाचा विषय आहे. मला ते विभागाने पाठवलं की माजी सैनिकांना तसे आपण त्या कॅटेगरीतनं म्हणजे 15,000च्या पेन्शन मधून त्यांना वगळून टाकलाय.
पण तुमचा विषय आजी सैनिकांचा, त्याचा काय विचार करता येईल तो बघू. असं आहे की अधिकृत आकडे देखील ते जे सबमिट करतात ना ते देखील बघून घ्या आपण. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी निमशासकीय संस्थांचे अधिकारी आता नाहीये 25,000 रुपये महिन्याच्या कमी. आता जो खरा शेतकरी आहे या शेतकऱ्याला 25,000 रुपये महिना मिळतो का हो? त्यामुळे हे जे आहे म्हणजे लोएस्ट ग्रेडचा देखील जो आहे त्याचे 25,000 रुपये अशी परिस्थिती आहे. त्यानंतर निवृत्ती वेतन धारक आपण असा म्हटलेला आहे की 15,000पेक्षा ज्याचं निवृत्ती वेतन जास्त आहे. आता 15,000 रुपये म्हणजे आपण जर विचार केला एक शेतकरी जो केवळ शेतीवर अवलंबून आहे त्याचा विचार करा बरं. त्याला निवृत्ती वेतन नाही, त्याला महिन्याला वेतन नाही, त्याला काहीच नाही आहे. त्यामुळे हे 15,000 रुपयापर्यंत निवृत्ती वेतन आणि 15,000चं निवृत्ती वेतन म्हणजे हे बरेच वरचेच लोक येतात त्यात. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्याचे अध्यक्ष घेतलेले आहेत, सदस्य नाही घेतलेले. 3 लाखापेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती आणि 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल असलेली आणि वॅट किंवा आता जीएसटी भरण्याकरता पात्र व्यक्ती म्हणजे पाणठेलेवाला नाही येत यात, छोटा दुकानदार नाही येत यात. जो जीएसटी भरण्याकरता पात्र आहे ज्याचं रजिस्ट्रेशन जीएसटी मध्ये होऊ शकतं 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे. 20 लाखापेक्षा नाही, आपण 10 लाखापेक्षा म्हटलं. आता 20 पूर्वी होता तर 10 लाख झालाय. पूर्वी आपला जेव्हा हे होता काय म्हणतात वॅट मध्ये ते 20 लाखाचं टर्नओव्हर आपण थ्रेशोल्ड ठेवला होता. आता देशामध्ये 10 लाख ठेवलाय. मग काहीतरी चुकलं असेल माझं, मी सांगतो परत सुधारून सांगतो काही चुकलं असेल तर. त्याच्यानंतर बस एवढ्याच कॅटेगरी आहे. आता मला सांगा मग सगळे तुम्हाला म्हणणं शेतकरी सगळे आमदार खासदार आहेत, सगळे शेतकरी 3 लाखाच्या वर पैसा कमवणार आहेत. मग मला असं वाटतं बरोबर आहे तुम्ही कोल्हापूरचे आहात, विदर्भ मराठवाड्यात येऊन बघा मग तुम्हाला समजेल शेतकरी काय असतो. जवानांच्या संदर्भात आपण एक वेगळा निर्णय करू शकतो, त्याच्या संदर्भात अनेकांनी मागणी केली आहे, जरूर त्याचा विचार आपण करू जवानांच्या संदर्भात. त्याच्यानंतर त्याचा विचार करू आपण, म्हणजे आता लगेच मी त्याच्यावर हे करत नाही, पण काही या गोष्टी आहेत की ज्याला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे त्याचा विचार करता येईल आपल्याला. त्यामुळे हा काही कॉलम काही कठीण नाही आहे. त्यानंतरचा कॉलम काय आहे तर आपण कुठल्या कॅटेगरीत येतो, वेळेवर भरलेला आहे त्या योजनेमध्ये येतो की 15-16चा आता पुनर्गठित, आता त्याचा मी निर्णय जाहीर केलेलाच आहे त्यामुळे फक्त ती कॅटेगरीज असणार आहे, तेवढं टिक मार्क त्याला करायचं आहे. त्यानंतर संपर्काचा मोबाईल क्रमांक, अर्जदाराचं नाव, स्वाक्षरी किंवा अंगठा, संपला विषय. यापेक्षा जास्त कुठलाही फॉर्म नाही. इतका सोपा फॉर्म आहे की कोणी भरू शकेल. आता याच्यातला दुसरा मुद्दा जो सातत्याने समोर येतोय की तुम्ही ऑनलाईन केलेला आहे मग ती वेबसाईट उघडत नाही, मग हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे. 26,000 आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहेत आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या. ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल. फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक घेऊ एवढंच त्याच्यामध्ये. आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ऍप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय. त्या मोबाईल ऍपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल. त्याचबरोबर माझी तर आपल्याला विनंती आहे, आमदार आहेत आपण लोक आपापल्या मतदारसंघात चांगलं काम करता, हे देखील एक आपलं काम समजून आपण जर मोबाईलवर किंवा साध्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध आहे ऑनलाईन करता येतो. आपले सरकार ही जी आपली फ्लॅगशिप आपला कार्यक्रम आहे त्याची जी वेबसाईट आहे सरकारची त्याच्यावर जाऊन आपल्याला भरता येतो. आणि तरीही कुठे जर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन भरा, तो ऑनलाईन करून घेऊ. पण हे केवायसी हे त्यातलं महत्वाचं आहे. एकदा ह्याच्यामध्ये माजी सैनिक वगळून म्हटलेलं आहे पण ते आजी सैनिकाचा विषय आहे. मला ते विभागाने पाठवलं की माजी सैनिकांना तसे आपण त्या
कॅटेगरीतनं म्हणजे 15,000च्या पेन्शन मधून त्यांना वगळून टाकलाय. पण तुमचा विषय आजी सैनिकांचा, त्याचाही काय विचार करता येईल तो बघू. असं आहे की अधिकृत आकडे देखील ते जे सबमिट करतात ना ते देखील बघून घ्या आपण. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी निमशासकीय संस्थांचे अधिकारी आता नाहीये 25,000 रुपये महिन्याच्या कमी. आता जो खरा शेतकरी आहे या शेतकऱ्याला 25,000 रुपये महिना मिळतो का हो? त्यामुळे हे जे आहे म्हणजे लोएस्ट ग्रेडचा देखील जो आहे त्याचे 25,000 रुपये अशी परिस्थिती आहे. त्यानंतर निवृत्ती वेतन धारक आपण असा म्हटलेला आहे की 15,000पेक्षा ज्याचं निवृत्ती वेतन जास्त आहे. आता 15,000 रुपये म्हणजे आपण जर विचार केला एक शेतकरी जो केवळ शेतीवर अवलंबून आहे त्याचा विचार करा बरं. त्याला निवृत्ती वेतन नाही, त्याला महिन्याला वेतन नाही, त्याला काहीच नाही आहे. त्यामुळे हे 15,000 रुपयापर्यंत निवृत्ती वेतन आणि 15,000चं निवृत्ती वेतन म्हणजे हे बरेच वर्चस्व लोक येतात त्यात. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था आहेत त्याचे अध्यक्ष घेतलेले आहेत, सदस्य नाही घेतलेले. 3 लाखापेक्षा जास्त ढोबळ उत्पन्न असलेली सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती आणि 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल असलेली आणि वॅट किंवा आता जीएसटी भरण्याकरता पात्र व्यक्ती म्हणजे पाणठेलेवाला नाही येत यात, छोटा दुकानदार नाही येत यात. जो जीएसटी भरण्याकरता पात्र आहे ज्याचं रजिस्ट्रेशन जीएसटी मध्ये होऊ शकतं 10 लाखापेक्षा जास्त उलाढाल आहे. 20 लाखापेक्षा नाही आपण 10 लाखापेक्षा म्हटलं. आता 20 पूर्वी होता तर 10 लाख झालाय. ते पूर्वी आपला जेव्हा हे होता काय म्हणतात वॅट मध्ये ते 20 लाखाचं टर्नओव्हर आपण थ्रेशोल्ड ठेवला होता. आता देशामध्ये 10 लाख ठेवलाय. मग काहीतरी चुकलं असेल माझं, मी सांगतो परत सुधारून सांगतो काही चुकलं असेल तर. त्याच्यानंतर बस एवढ्याच कॅटेगरी आहे. आता मला सांगा मग सगळे तुम्हाला म्हणणं शेतकरी सगळे आमदार खासदार आहेत, सगळे शेतकरी 3 लाखाच्या वर पैसा कमवणार आहेत. मग मला असं वाटतं बरोबर आहे तुम्ही कोल्हापूरचे आहात, विदर्भ मराठवाड्यात येऊन बघा मग तुम्हाला समजेल शेतकरी काय असतो. जवानांच्या संदर्भात आपण एक वेगळा निर्णय करू शकतो. त्याच्या संदर्भात अनेकांनी मागणी केली आहे, जरूर त्याचा विचार आपण करू जवानांच्या संदर्भात. त्याच्यानंतर त्याचा विचार करू आपण. म्हणजे आता लगेच मी त्याच्यावर हे करत नाही, पण काही या गोष्टी आहेत की ज्याला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे त्याचा विचार करता येईल आपल्याला. त्यामुळे हा काही कॉलम काही कठीण नाही आहे. त्यानंतरचा कॉलम काय आहे तर आपण कुठल्या कॅटेगरीत येतो, वेळेवर भरलेला आहे त्या योजनेमध्ये येतो की 15-16चा आता पुनर्गठित. आता त्याचा मी निर्णय जाहीर केलेलाच आहे त्यामुळे फक्त ती कॅटेगरीज असणार आहे, तेवढं टिक मार्क त्याला करायचं आहे. त्यानंतर संपर्काचा मोबाईल क्रमांक, अर्जदाराचं नाव, स्वाक्षरी किंवा अंगठा, संपला विषय. यापेक्षा जास्त कुठलाही फॉर्म नाही. इतका सोपा फॉर्म आहे की कोणी भरू शकेल. आता याच्यातला दुसरा मुद्दा जो सातत्याने समोर येतोय की तुम्ही ऑनलाईन केलेला आहे मग ती वेबसाईट उघडत नाही, मग हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे. 26,000 आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहेत आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या. ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल. फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक घेऊ एवढंच त्याच्यामध्ये. आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ऍप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय. त्या मोबाईल ऍपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल. त्याचबरोबर माझी तर आपल्याला विनंती आहे, आमदार आहेत आपण, लोक आपापल्या मतदारसंघात चांगलं काम करता, हे देखील एक आपलं काम समजून आपण जर मोबाईलवर किंवा साध्या वेबसाईटवर हा फॉर्म उपलब्ध आहे, ऑनलाईन करता येतो. आपले सरकार ही जी आपली फ्लॅगशिप आपला कार्यक्रम आहे त्याची जी वेबसाईट आहे सरकारची त्याच्यावर जाऊन आपल्याला भरता येतो. आणि तरीही कुठे जर कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असेल तर ऑफलाईन भरा, तो ऑनलाईन करून घेऊ. पण हे केवायसी हे त्यातलं महत्वाचं आहे. एकदा ह्याच्यामध्ये माजी सैनिक वगळून म्हटलेलं आहे पण ते आजी सैनिकाचा विषय आहे.
मला ते विभागाने पाठवलं की माजी सैनिकांना तसे आपण त्या कॅटेगरीतनं म्हणजे 15,000च्या पेन्शन मधून त्यांना वगळून टाकलाय. पण तुमचा विषय आजी सैनिकांचा, त्याचा काय विचार करता येईल तो बघू. असं आहे की अधिकृत आकडे देखील ते जे सबमिट करतात ना ते देखील बघून घ्या आपण. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी निमशासकीय संस्थांचे अधिकारी आता नाहीये 25,000 रुपये महिन्याच्या कमी. आता जो खरा शेतकरी आहे या शेतकऱ्याला 25,000 रुपये महिना मिळतो का हो? त्यामुळे हे जे आहे म्हणजे लोएस्ट ग्रेडचा देखील जो आहे त्याचे 25,000 रुपये अशी परिस्थिती आहे. त्यानंतर निवृत्ती वेतन धारक आपण असा म्हटलेला आहे की 15,000पेक्षा ज्याचं निवृत्ती वेतन जास्त आहे. आता 15,000 रुपये म्हणजे आपण जर विचार केला एक शेतकरी जो केवळ शेतीवर अवलंबून आहे त्याचा विचार करा बरं. त्याला निवृत्ती वेतन नाही, त्याला महिन्याला वेतन नाही, त्याला काहीच नाही आहे. त्यामुळे हे 15,000 रुपयापर्यंत निवृत्ती वेतन आणि 15,000चं निवृत्ती वेतन म्हणजे हे बरेच वर्चस्व लोक येतात त्यात. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था त्याचे अध्यक्ष घेतलेले आहेत, सदस्य नाही घेतलेले.